बघा मित्रांनो, येणाऱ्या 28 तारखेला ठीक आहे, म्हणजेच 28 जून 2026ला TET परीक्षा होणार आहे। त्या अनुषंगानं आपण परीक्षेमध्ये काही प्रश्न बघणार आहे जे की जीकेचे असणार आहे आणि ते तुम्हाला चांगले मार्क्स मिळवून देण्यासाठी मदत होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये ॲनालिसिस दिलेलं आहे, त्यामुळे हे जरी 50 प्रश्न असले परंतु तुम्हाला याचे भरपूर सारे प्रश्न तयार झालेले दिसतील। चला तर बघूया, यामध्ये भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र असे सगळे प्रश्न कव्हर केलेले आहे आणि आपण ही सिरीज 28 जून एक्झाम येईपर्यंत आता हे कंटिन्यू सुरू ठेवणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली तर 1 मे 1960ला आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती द्विभाषिक मुंबई राज्यातून। आता तुम्हाला हे विचारलं जाऊ शकते की द्विभाषिक मुंबई राज्य केव्हा निर्माण झालं, तर तारीख लक्षात ठेवा, 1 नोव्हेंबर 1956ला द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती झाली होती आणि त्यामधूनच 1 मे 1960ला आपला महाराष्ट्र निर्माण झाला होता। एक पॉईंट अजून लक्षात ठेवा, महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली होती तेव्हा महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते। ज्या दिवशी हा व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे त्यामुळे 36 जिल्हे तुम्हाला सध्या लक्षात ठेवायचे आहे। महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे। आता आकडेवारी चेंज झालेली आहे थोडीफार, ती तुम्ही चेक करून घ्या नवीन नियमानुसार, ठीक आहे। जुन्यानुसार 720 आहे आणि पश्चिम अरबी समुद्राचा 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्याला लाभलेला आहे। यामध्ये सर्वात जास्त सागरी समुद्र किनारा जो आहे 237 किलोमीटरचा तो रत्नागिरीला लागलेला आहे। महाराष्ट्रातील सर्वोच्च जे शिखर आहे ते कोणतं आहे तर ते आहे कळसुबाई, ठीक आहे। 1646 मीटर त्याची इतकी काय आहे उंची आहे आणि अहमदनगर नाशिक जिल्ह्याच्या लक्षात घ्या सीमेवर हा कळसुबाईचा आपला पर्वत आहे, खूप मोठा पर्वत आहे। त्यानंतर बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर तो आहे अहमदनगर आणि क्षेत्रफळ आहे साधारणतः 17,000 चौरस किलोमीटरच्या जवळपास। आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा विचारला तर तो आहे मुंबई शहर, तो आहे 157 चौरस किलोमीटर इतका, ठीक आहे। प्रश्न लक्षात ठेवा, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे तर ती नागपूर आहे। तर 1953ला नागपूर करार झाला होता, त्यानुसार महाराष्ट्राची उपराजधानी आपल्या नागपूरला बनवण्यात आलं आणि इथं एक हिवाळी अधिवेशन सुद्धा भरते। महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा किंवा रुद्रगंगा असं म्हटलं जाते तर ती आहे आपली गोदावरी नदी। गोदावरी नदी ही भारतीय द्वीपकल्पातील सर्वात लांब नदी आहे, लक्षात घ्या, आणि महाराष्ट्रातील ती सर्वात लांब नदी आहे 668 किलोमीटर इतकी आणि तिचा उगम कुठं होतो तर तो होतो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आणि गोदावरी खोऱ्यानं आपल्या महाराष्ट्राचं 49% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे। ओके, तर येणाऱ्या TET मध्ये यासारखे तुम्हाला प्रश्न दिसतील, याचा तुम्हाला नक्कीच मित्रांनो फायदा होणार आहे। आता पुढे काय म्हटलं आहे की महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे तर ते प्रशासकीय विभाग म्हणजे महसूल विभाग जे आहे ते 6 आहे, ठीक आहे। यामध्ये सर्वात मोठा जो विभाग आहे तर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे छत्रपती संभाजी नगर आहे, ठीक आहे, लक्षात असू द्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की नागपूर हा जो प्रशासकीय विभाग आहे या ठिकाणी जंगलांचं प्रमाण सर्वात जास्त आपल्याला दिसते, ठीक आहे। त्यानंतर भारतातील पहिलं पुस्तकांचं गाव कोणतं आहे तर पुस्तकांचं गाव आहे भिलार, जे की सातारा जिल्ह्यामध्ये येते, अधिकृतपणे ते घोषित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर अजिंठा व वेरूळच्या लेण्या प्रसिद्ध आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर या लेण्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आलेले आहे। येथे वेरूळ येथे कैलास मंदिर प्रसिद्ध आहे, ठीक आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये येते बुलढाणा, हे एक उल्कापाताने तयार झालेलं सरोवर आहे, लक्षात घ्या। एकमेव बेसाल खडकातील हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि काही कारणामुळे ते गुलाबी रंगाचं पाणी झालं होतं, त्यामुळे ते चर्चेत सुद्धा होतं। आता इतिहासावर काही प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता, पुणे या जिल्ह्यामध्ये। शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630ला शिवरायांचा जन्म झाला होता। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते तर यशवंतराव चव्हाण यांना ओळखले जाते, कारण ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले आहे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या महाराष्ट्रासाठी औद्योगिक व कृषी क्षेत्राचा त्यांनी पाया घातला होता। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी, लक्षात असू द्या, सत्यशोधक समाजाची काय केली स्थापना केली आणि याचं ब्रीद वाक्य होतं सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी। अस्पृश्यांचे कैवारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या संस्थानात आरक्षण सुरू केलं होतं तर कोल्हापूर संस्थान। 26 जुलै 1902 रोजी हे आंदोलन देण्यात आलं होतं, मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षणाची ऐतिहासिक तरतूद त्यांनी केली होती, म्हणून आरक्षणाची सुरुवात करणारे ते पहिले राजे होते।
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केव्हा केला? तर 20 मार्च 1927. क्रांतिसिंह ही पदवी कोणाला दिली जाते? तर नाना पाटील यांना ही पदवी दिली जाते, कारण त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध प्रतिसरकार स्थापन केलेलं होतं. गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर बघा, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावानं ओळखलं जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रभाकर या साप्ताहिकामध्ये त्यांनी लक्षात घ्या शतपत्री लिहिली होती. तर ती किती होती? ती 108 इतकी होती. हा एक पॉईंट लक्षात ठेवा, किती? 108 इतकी होती. त्यानंतर आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारणारे ते पहिले भारतीय क्रांतिकारक होते. त्यांनी रामोशी समाजाला संघटित करून बंड केले होते. केसरी व मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी 1881 मध्ये ते सुरू केलेलं होतं. ठीक आहे, तर लक्षात असू द्या, जे केसरी वृत्तपत्र होतं ते मराठीमधून होतं, तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजीतून प्रकाशित होत होतं. ठीक आहे, केसरीचे संपादकत्व जे आहे ते गोपाळ गणेश आगरकर यांनी घेतले होते, तर मराठाचे जे संपादक होते ते लोकमान्य टिळक होते. नंतर मग वादविवाद झाले आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र काढलं होतं. अनाथांची माय म्हणून कोणाला ओळखलं जाते? तर सिंधुताई सपकाळ यांना ओळखलं जाते, लक्षात असू द्या. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हणतात? तर बघा, भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर BR आंबेडकर यांना म्हटलं जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी जगातील सर्वात मोठ्या लिखित राज्यघटनेची निर्मिती केलेली होती. त्यानंतर भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतात? तर भारताचे सरन्यायाधीश देतात. घटनेच्या कलम 60 नुसार राष्ट्रपतींना शपथ दिली जाते. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश काय देतात? शपथ देतात. जर कोण भारताचे सरन्यायाधीश नसले तर ज्येष्ठ न्यायाधीश त्यांना शपथ देतात. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण किती सदस्य संख्या आहे? तर ते आहे 288. तर विधान परिषदेमध्ये किती आहे? तर ते आहे 78. ते वरिष्ठ सभागृह आहे. माहितीचा अधिकार ITI कायदा भारतात केव्हा लागू करण्यात आला? तर तो 12 ऑक्टोबर 2005 लागू करण्यात आलेला होता. ठीक आहे, आणि महाराष्ट्रामध्ये या कायद्यासाठी अण्णा हजारे यांनी खूप मोठा लढा दिलेला होता. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर तो असतो ग्रामसेवक. आता ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा कर्मचारी असतो. त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी CEO मार्फत केली जाते आणि ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक असतो. आता नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर ते असतात भारताचे पंतप्रधान. नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 करण्यात आली. तुम्हाला जी TET परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न येण्याची जास्त चान्सेस आहे आणि याला थिंक टँक म्हणून सुद्धा ओळखलं जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे कोणी लिहिलेले आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. हे गीत मूळ बंगाली भाषेत आहे आणि 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने याचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे आणि हे गीत गाण्यासाठी आपल्याला 52 सेकंद वेळ लागतो. राज्यपालांची नेमणूक कोण करतात? तर राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत कलम 155 नुसार होते आणि राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो आणि केंद्राचा प्रतिनिधी सुद्धा असतो. मतदानाचे वय हे तुम्ही हा प्रश्न पाठ करून ठेवा. मतदानाचे वय जे आहे ते 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीनं करण्यात आलेलं होतं? तर ती होती 61वी घटनादुरुस्ती 1989. राजीव गांधी पंतप्रधान असताना घटनादुरुस्तीद्वारे तरुणांना लवकर मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. भारतातील सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. 28 जानेवारी 1950 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली होती. कामकाज सुरू झालेलं होतं आणि हे संविधानाचं अंतिम संरक्षक मानलं जाते. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर ती आहे यकृत. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि याच्यामधून पित्तरस स्त्रवते, हा पण लक्षात ठेवा. रक्तामधील हिमोग्लोबिनमध्ये कोणता धातू खनिज असतो? तर तो असतो लोह. त्यामुळेच रक्ताला लाल रंग येतो आणि जर शरीरात लोहाची कमतरता असली तर ॲनिमिया म्हणजेच पांडुरोग होतो. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. ओके, तर TET मध्ये असे सर्वसामान्य प्रश्न विचारले जातात. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर ते आहे H2O. ओके, लक्षात असू द्या, पाणी हे एक वैश्विक द्रावक म्हणून ओळखलं जाते. त्यानंतर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा होतो? तर जीवनसत्व अ च्या अभावी. आता तुम्ही 2-3 पॉईंट लक्षात ठेवा. अ आलं तर रातांधळेपणा, ब आलं तर बेरी ब येते. त्यानंतर क आलं तर स्कॅर्वीतला क लक्षात ठेवा आणि ड आला तर मुडदूसमधला ड लक्षात ठेवा. इस्रो या भारताच्या अंतराळ संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर बेंगळुरू, कर्नाटक. इस्रोची स्थापना बघा 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आलेली होती आणि महत्त्वाचं म्हणजे इस्रोचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. लक्षात घ्या. ठीक आहे, याचे अध्यक्ष कोण आहे? नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पेनिसिलिन, ठीक आहे, या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी तो लावलेला होता.
भूकंप मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? तर सिस्मोग्राफचा वापर केला जातो. आणि तीव्रता मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर रिश्टर स्केलचा वापर केला जातो. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो? तर 8 मिनिटे 20 सेकंद म्हणजे अंदाजे 500 सेकंद लागतात. प्रकाशाचा वेग हा एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर वेगाने तो जातो. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती आहे? सेल्सिअसमध्ये आलं तर 37 डिग्री सेल्सिअस करा आणि फॅरेनहाइटमध्ये आलं तर 98.6 लक्षात ठेवा. तापमान यापेक्षा वाढल्यास तर आपल्याला ताप आला असं आपण मानतो. हसविणारा वायू कोणाला म्हटलं जाते? तर नायट्रस ऑक्साईडला हसवणारा वायू असं म्हटलं जाते. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि काही महत्त्वाचे पॉईंट बघा क्रीडा पुरस्कार संबंधित. भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार जो आहे नागरी पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते? तर ते होते महर्षी धोंडो केशव कर्वे. 1958मध्ये त्यांना त्यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त हा अवॉर्ड देण्यात आलेला होता आणि स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेलं अतुलनीय योगदान होतं. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे पहिले खेळाडू होते भारताचे, ते होते खाशाबा जाधव. 1952मध्ये हेल्सिंकी ऑलिम्पिक येथे कुस्तीमध्ये त्यांना कांस्य पदक मिळालेलं होतं. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन साहित्यिक कोण होते? तर ते होते वि. स. खांडेकर. 1974मध्ये ययातीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला होता. आता जो 60वा ज्ञानपीठ आहे आर. वैरामुथू यांना देण्यात आलेला आहे. ते तमिळचे लेखक आहे. भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होत्या? तर त्या होत्या किरण बेदी. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? तर तो आहे शेकडू नावाची खार, जी की भीमाशंकर पुणे जंगलामध्ये आढळते. जागतिक पर्यावरण दिवस आता साजरा झालेला आहे, तो असतो 5 जूनला. 1974 पासून हा दिवस साजरा केला जातो. असे भरपूर सारे प्रश्न आपण घेऊन येणार आहे येत्या 28 तारखेपर्यंत. त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ आता डेली बघत चला. आणि महत्त्वाचं म्हणजे मी जेवढ्या फास्ट घेता येईल तेवढ्या फास्ट घेईल, म्हणजे जीकेचे प्रश्न तुमचे सर्व सॉल्व करू आणि आपण प्रत्येक विषयाचे मिक्समध्ये घेणार आहे. त्यामुळे याचा आपल्याला खूप सारा फायदा होणार आहे. मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर ते होते लाल बहादूर शास्त्री. ते भारताचे दुसरे पंतप्रधान होते आणि त्यांनी एक नारा पण दिला होता, जय जवान जय किसान. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? 1 एप्रिल 1935मध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती. मुख्यालय मुंबईला आहे. आणि लक्षात असू द्या, रिझर्व्ह बँकेचं जर तुम्हाला राष्ट्रीयकरण विचारलं कधी झालं तर 1 जानेवारी 1949ला रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं. कोविशिल्ड नावाची जी लस आहे कोरोना काळामध्ये तुम्ही सर्वांनी ही घेतलेली असेल, तर अदर पुलावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे या ठिकाणी ही लस घेण्यात आली होती. ही लस ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेका या कंपनीच्या सहकार्याने बनवण्यात आलेली होती. आणि शेवटचा प्रश्न आहे, फेसबुक म्हणजे ज्याचं नाव आता मेटा आहे, मेटाचे संस्थापक कोण आहे फेसबुकचे? तर ते आहे मार्क झुकेरबर्ग. यांनी 2004मध्ये ही संघटना, ही संस्था, ही जी कंपनी आहे, ही कंपनी स्थापन केली होती, जिचं नाव बदलून आता मेटा असं करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा. याचा दुसरा पार्ट घेऊन यायचा आहे का TETसाठी ते सुद्धा सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.